विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेली गणित पारंगत ही परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेची ॲन्सर की म्हणजेच उत्तरसूची, संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी आज आपल्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे गणित आहेत हे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचे, अशा स्वरूपातले गणित, एक्झाम्पल, उदाहरणे हे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, असा एक आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर चला तर मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 1 ते 3 प्रश्नावरची संभाव्य उत्तरे थोडक्यात बघूया. तुम्ही हा पेपर सोडवलेलाच आहे. तुम्ही या उत्तराची खात्री करू शकता. तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांचं उत्तर आणि या ठिकाणी दिलेलं उत्तर याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो पाहूया. या 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्याकडून गणित पारंगत 10वीसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या परीक्षेची संभाव्य उत्तरे आपण या पहिल्या भागामध्ये पाहूया, 1 ते 3 या प्रश्नांची. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो. या ठिकाणी आपण मराठी माध्यमामधून बघूया. दोन्ही माध्यमांची उत्तरे ही सारखीच आहेत, जवळपास नाही, सारखीच आहेत. तर चला पाहूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, पहिला मधला ए, स्मॉल ए. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 कंस बंद आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 कंस बंद. तर कोन R आणि कोन N यांची मापे ठरवायची. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे त्यांच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 असते. हा नियम आपण या ठिकाणी गृहीत धरून कोन R अधिक कोन N बरोबर 180, अँगल R प्लस अँगल N इक्वल टू 180 डिग्री. आणि आपल्याला या ठिकाणी अँगल R आणि अँगल N ची मापे दिलेली आहेत. ती मापे आपण या ठिकाणी ठेवूया. 5x वजा 13 अधिक 4x वजा 4 ही मापे आपण ठेवली बरोबर 180. म्हणून 9x बरोबर 180 अधिक 9. उजव्या बाजूला आपण ही संख्या नेली तर अधिक 9 झाली. म्हणून x बरोबर 189/9 म्हणजेच x बरोबर 21. x बरोबर 21 ही संख्या आपल्याला x ची किंमत मिळाली. ही किंमत आपण कोन R बरोबर 5x वजा 13 हे या ठिकाणी जर ठेवली तर कोन R चे माप आपल्याला मिळून जाते 92 डिग्री. आणि अशाच प्रकारे कोन N चे माप काढण्यासाठी आपण 4x अधिक 4 या ठिकाणी x ची किंमत 21 ठेवली तर कोन N चे माप 88 मिळून जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता घटना A साठी अट कमीत कमी 2 छापे मिळणे अशी आहे. या घटनेची संभाव्यता काढा. संभाव्यता काढण्यासाठी आपण S सॅम्पल स्पेस असं धरलं तर या ठिकाणी 3 नाणी आपण एकाच वेळी फेकली, त्यामुळे HHH पहिली शक्यता, दुसरी HHT, तिसरी HTH, चौथी HTT, 5 THH, 6 THT, 7 TTH आणि शेवटची 8वी TTT. म्हणजे अशा प्रकारे NS, नंबर ऑफ S इक्वल टू 8. नंबर ऑफ S बरोबर 8 आपल्याला मिळते. तर पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला नंबर ऑफ A काढण्यासाठी ह्या शक्यता मिळवल्या, संभाव्यता मिळवल्या. तर नंबर ऑफ A बरोबर 4
म्हणजेच एची प्रॉबिलिटी, एची संभाव्यता, ए या घटनेसाठीची संभाव्यता नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इक्वल टू 4/8 इक्वल टू 1/2. हा झाला प्रश्न दुसरा, म्हणजेच बी. त्यानंतर सी आहे, 6 सेमी व्यास असलेल्या गोलाची घनफळ काढा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर ऑफ डायमीटर 6 cm. फॉर्म्युला इज 4/3 पाय r क्यूब. गोलाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे 4/3 पाय r चा घन. यामध्ये आपण हे किमती दिलेले ठेवूया. किंमत म्हणजेच आपल्याला डायमीटर म्हणजेच व्यास दिलेला आहे 6, तर त्रिज्या 3 असेल. r ची किंमत 3 ठेवूया या समीकरणामध्ये. म्हणजेच आपल्याला काय मिळालं मित्रांनो, 4/3 म्हणजे 4/3 गुणिला 22/7 गुणिला r क्यूब असल्यामुळं r चा घात 3 असल्यामुळं r गुणिला r गुणिला r असं 3 मिळालेलं आपल्याला. तर हे सर्व सोडवल्यानंतर 792/7 म्हणजेच 113.14 हे आपल्याला उत्तर मिळून जाते. म्हणजेच गोलाचे घनफळ बरोबर 113.14 घन सेंटीमीटर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डी. 5x + 2y बरोबर -3 व x + 5y बरोबर 4 ही एक सामायिक समीकरणे सोडवा, असा प्रश्न आहे मित्रांनो. तर ही समीकरणे सोडवण्यासाठी समीकरण 1 ला 5 ने गुणू आणि 2 ला 2 ने गुणूया आणि गुणाकार केल्यानंतर त्या 2 मधून 1 मायनस, समीकरण 2 मधून समीकरण 1 मायनस केल्यानंतर आपल्याला 23x बरोबर -23 हे मिळेल. म्हणजेच x बरोबर -1 आणि x बरोबर -1 ही किंमत आपल्याला समीकरण x + 5y बरोबर 4 या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर y ची किंमत मिळून जाईल. y बरोबर 5/5 म्हणजेच 1. अशा प्रकारे आपल्याला या समीकरणामध्ये x आणि y च्या किमती काढता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई. रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. लक्ष द्या मित्रांनो, रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे आणि P हा केंद्र आहे. तर अशा प्रकारची ती डायग्राम असेल. ए चे निर्देशक दिलेले आहेत 2 - 3 आणि P चे आहे -2 0 आणि B चे निर्देशक काढायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण ही डायग्राम काढल्यानंतर आकृती अशी येईल. समजा P हा मध्यबिंदू असल्यास P हा सेंटरला असेल या ठिकाणी. P चे निर्देशक x y B चे काढायचे आहेत आणि A चे आहेत 2 3 म्हणजेच x1 y1, B चे x2 y2 आपल्याला काढायचे. तर आपल्याला मिड पॉईंटच्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच मध्यबिंदूच्या फॉर्म्युल्यानुसार सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 आणि y बरोबर y1 + y2 भागिले 2 म्हणजेच x = x1 + x2 / 2 and y = y1 + y2 / 2. या फॉर्म्युल्यामध्ये आपण दिलेल्या किमती पुट केल्यानंतर आपल्याला या x आणि y च्या किमती मिळून जातील. x बरोबर -6 and y = 3. x बरोबर -6 आणि y बरोबर 3 ह्या किमती आपल्याला मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ए. याच्यामध्ये एक नाणे व एक फासा एकाच वेळी वर फेकले ॲट ए टाइम. 1 coin and 1 die are thrown simultaneously. तर घटना ए साठी अट आहे छाप आणि विषम संख्या मिळणे. छाप आणि विषम संख्या. तर सुरुवातीला आपण एस काढू म्हणजे सॅम्पल स्पेस. एक नाणी आणि एक फासा वर फेकल्यानंतर आपल्याला जवळपास 12 सॅम्पल स्पेस मिळतील. H1 H2 H3 H4 H5 H6 त्यानंतर T1 T2 T3 T4 T5 T6. therefore number of S equal to 12. म्हणून नंबर ऑफ S बरोबर 12. आणि ए साठी अट कोणती आहे तर फक्त विषम संख्या आणि छापा वर असला पाहिजे. तर ते असेल H1
H3 H5 म्हणजेच नंबर ऑफ ए इक्वल टू 3. देअरफॉर पी ऑफ ए संभाव्यता ए या घटनेची 3/12 म्हणजेच 1/4. त्यानंतर बी घटना काय आहे? बी साठी अट आहे एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे अशी आहे. म्हणजे H2 H4 H6 समसंख्या झाल्यात आणि T2 T4 आणि T6 हे समसंख्या आणि टीला धरून. म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ बी इज 6. नंबर ऑफ बी हे 6 असेल. 6 शक्यता आपल्या संभाव्यता आपल्याला या ठिकाणी मिळतील. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ बी म्हणजेच संभाव्यता बी या घटनेची किती आहे? 6/12 म्हणजेच 1/2. अशा प्रकारे हा प्रश्न झाला. त्यानंतर बी प्रश्न याच्यामधला प्रश्न दुसरा मधला बी. याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो? त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर ए सी आहे आणि कोण बी व कोण सी हे दुभाजक आहे. जे दुभाजक आहेत ए सी व बाजू ए बी यांना अनुक्रमे बिंदू डी व ई मध्ये छेदतात तर सिद्ध करा रेख ई डी समांतर रेख बी सी. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए बी congruent segment AC bisects of angle B and angle C, intersect sides AC and side AB at point D and E respectively. Then prove that segment AD parallel segment BC. रेख ED आणि BC हे आपल्याला समांतर दाखवायचं आहे. तर फिगर अशा प्रकारे येईल. त्रिकोण ABC मध्ये ए बी बरोबर ए सी आहे. दोन बाजू एकरूप आहेत. बी आणि सी ची दुभाजक बाजू कोणत्या आहेत? ए सी आणि ए बी आहेत. तर असं आपण गृहीत धरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोन दुभाजकाचे प्रमेय वापरता येतील. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार अँगल बायसेक्टर थेरम या प्रमेयानुसार काय असेल मग? या ठिकाणी आपल्याला हे समीकरण मिळेल AE छेद EB बरोबर AC छेद BC. AE डिवाइडेड बाय EB इक्वल टू AC डिवाइड बाय BC. आणि हे एक समीकरण. दुसरं समीकरण सिमिलरली अशाच प्रकारचे AD छेद DC बरोबर AB छेद BC हे दुसरं समीकरण मिळेल. आणि समीकरण 1 आणि 2 चा विचार केल्यानंतर या समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला AD छेद DC बरोबर AC छेद BC हे समीकरण मिळेल. म्हणजेच E छेद EB बरोबर AD छेद DC. म्हणून ED पॅरलल BC BPT या थेरमनुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. पॅरलल दाखवता येतील, समांतर दाखवता येतील. त्यानंतरचा प्रश्न आहे सी. 4m अधिक 6n बरोबर 54. दुसरं समीकरण आहे 3m अधिक 2n बरोबर 28. ही एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. तर डी सुरुवातीला आपण डी काढूया. डी बरोबर या पद्धतीने जर काढलं तर डी बरोबर 10 वजा 10 dx वजा 60 dy वजा 50 म्हणून x बरोबर dx अपॉन d -60 अपॉन -10 इक्वल टू 6 and y इक्वल टू 5. y इक्वल टू dy अपॉन d. y बरोबर dy अपॉन d या पद्धतीने जर काढलं आपण तर y बरोबर 5 मिळून जाते. अशा प्रकारे x आणि y म्हणजेच m आणि n यांच्या किमती 6 आणि 5 अशा प्रकारे असतील. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पुढचा डी आहे. जर 5 सेक थीटा वजा 12 कोसेक थीटा बरोबर 0 असेल तर सेक थीटा कॉस थीटा आणि साइन थीटाच्या किमती काढायच्या आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 5 सेक थीटा वजा 12 कोसेक थीटा बरोबर 0 म्हणजेच 5 सेक थीटा बरोबर 12 कोसेक थीटा
म्हणून 5 कॉस थिटा बरोबर 12 साइन थिटा. या ठिकाणी सेक थिटा बरोबर 1 भागिला कॉस थिटा आपण घेऊ शकतो आणि कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा अशा प्रकारे घेऊ शकतो. म्हणून आपण या ठिकाणी 5 सेक थिटासाठी 5 छेद कॉस थिटा आणि 12 कोसेक थिटासाठी 12 छेद साइन थिटा असं लिहिलेलं आहे. म्हणून साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 12 छेद 5 आणि टॅन थिटा बरोबर म्हणजेच टॅन थिटा बरोबर 12 छेद 5. म्हणून सेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा हे आपल्याला माहिती आहे. नित्य समानता आहे. या नित्य समानतेच्या सूत्राचा वापर करून आपल्याला सेक वर्ग थिटा काढता येते. त्या ठिकाणी आपण टॅनची किंमत ठेवली आहे. टॅनची किंमत 12 छेद 5 म्हणजे 12चा वर्ग 144 आणि 5चा 25 अशा प्रकारे हे आपल्याला 169 छेद 25 म्हणजेच 13 छेद 5 मिळालेला आहे. आणि अशाच प्रकारे आपण त्या ठिकाणी कॉस थिटाची किंमत काढली. कॉस थिटा म्हणजे 1 भागिले सेक थिटा म्हणजेच 5 छेद 13 आणि साइन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले कॉस थिटा म्हणजेच 12 छेद 5 गुणिला 5 छेद 13 याचं उत्तर येते 12 छेद 13. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढलेल्या आहेत मित्रांनो. तर त्यानंतरचा प्रश्न आहे डी झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील वर्गीकृत वारंवारता सारणीसाठी वारंवारता बहुभुज काढा. हे आपल्याला याच्यावर नाही जमणार काढायला शॉर्टकटमध्ये. तर त्यानंतरचा प्रश्न आहे ए बी सुरुवातीला ए घेऊया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. जर पी क्यू बरोबर 11 पी आर बरोबर 17 पी एस बरोबर 13 असेल तर क्यू आरची लांबी काढायची आपल्याला मित्रांनो. क्यू आरची लांबी काढण्यासाठी आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे या दिलेल्या माहितीचा आधार घेता येईल. म्हणजेच क्यू एस बरोबर एस आर बरोबर 1/2 क्यू आर. क्यू एस बरोबर एस आर बरोबर 1/2 क्यू आर. म्हणजे कारण काय? कारण एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. पी एस ही त्रिकोण पी क्यू आरची मध्यगा आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी अपोलोनियसच्या प्रमेयाचा वापर करता येईल मित्रांनो. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयाचा उपयोग करून त्या नियमाप्रमाणे पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एस वर्ग अधिक 2 क्यू एस वर्ग हे आपल्याला समीकरण सूत्राच्या रूपात मिळेल. म्हणजेच 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग. हे 11 17 13 हे काय आहेत? किमती आहेत. कशाच्या? पी क्यू पी आर आणि पी एसच्या. ह्या किमती आपण अपोलोनियसच्या प्रमेयाप्रमाणे मिळणाऱ्या सूत्रामध्ये ठेवले तर आपल्याला क्यू आरची किंमत मिळून जाईल. म्हणून अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्यू आरची किंमत काढली आहे मित्रांनो. 121 11चा वर्ग 289 17चा वर्ग हे काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 410/2 बरोबर 169 अधिक क्यू आर वर्ग छेद 4 हे मिळालेलं आहे. आणि शेवटी आपल्याला 205 वजा 169 205 म्हणजे 410/2चं उत्तर 205 वजा 169 उजव्या बाजूला आहे त्याला आपण पक्षांतर करून डाव्या बाजूला घेतलं तर ते आलं वजा 169 बरोबर क्यू आर वर्ग छेद 4. म्हणजेच अशा प्रकारे आपण क्यू आर वर्ग बरोबर 36 गुणिले 4 म्हणजेच क्यू आर बरोबर 12 अशा प्रकारे क्यू आरची किंमत काढली. प्रश्न बी आहे 2 फासे एकाच वेळी टाकले तर घटनांची संभाव्यता काढायची आपल्याला. तर घटनांची संभाव्यता सुरुवातीला काढूया. घटनांची संभाव्यता काय असेल? 2 फासे एकाच वेळी टाकले तर काय येईल मग आपल्याला? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 पर्यंत. नंतर मग 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 त्यानंतर 3 1 3 2 असं आपण करत जर गेलो तर 6 1 6 2 असं पूर्ण आपण मोजल्यानंतर याची संभाव्यता आपल्याला मिळून जाईल 36. म्हणजेच नंबर ऑफ पी एस बरोबर 36 नंबर ऑफ पी एस बरोबर 36 हे मिळून जाईल. तर आपल्याला या ठिकाणी घटना
1 साठी काय आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. फाश्याच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज करून कमीत कमी 10 येणे गरजेचे आहे. 10 पेक्षा जास्त चालतात. तर अशी घटना आपल्याला करण्यासाठी त्या फाश्यावर 10 ची बेरीज आली पाहिजे. 10 किंवा 10 पेक्षा जास्त. म्हणजे अशा शक्यता किती आहेत, तर 6 4 5 5 6 4 4 6 6 5 6 6 अशा म्हणजे एकूण आपल्याला 6 शक्यता किंवा संभाव्यता मिळतील. म्हणून पहिल्या घटनेसाठी प्रॉबिलिटी ऑफ ए म्हणजे संभाव्यता ए ची संभाव्यता 6/36 म्हणजे 1/6 अशी येईल. आणि दुसऱ्या समीकरणासाठी, दुसऱ्या प्रश्नासाठी बी ची शक्यता म्हणजेच दुसऱ्या घटनांची शक्यता आहे 15/36 म्हणजे 5/12. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्पर्शिका काढण्याचा, तो आपण या ठिकाणी घेणार नाही. त्याचा पुढचा, 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले, त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढायचा आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं काय आहे, आपल्याला दिलेलं आहे 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने घेतले. बाजारभाव किती आहे, 25 रुपये. दर्शनी किंमत किती आहे, 10 रुपये. आणि शेअरची संख्या आहे 50. तर आपल्याला सुरुवातीला एकूण गुंतवणूक काढायची आहे. एकूण गुंतवणूक आपण 50 शेअर्स म्हणजे घेतले 25 रुपये या दराने. तर 25 गुणिले 50 म्हणजे 1250 ही झाली आपली एकूण गुंतवणूक. तर या एकूण गुंतवणुकीवर मिळालेला लाभांश किती आहे तो काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा उपयोग करता येईल. एकूण लाभांश म्हणजेच मिळालेला लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिला लाभांशचा दर गुणिला शेअरची संख्या. तर 10 गुणिला 30% म्हणजे 30/100 गुणिला शेअरची संख्या 50 आहे. हे सर्व सोडवल्यानंतर आपल्याला 150 हा मिळालेला लाभांश मिळेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे याच्यामध्येच, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. तर हा दर काढण्यासाठी सूत्र आहे एकूण लाभांश गुणिला 100 भागिला एकूण गुंतवणूक. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू डिव्हिडंड received into 100 divided by sum invested. म्हणजेच एकूण लाभांश गुणिले 100 भागिला एकूण गुंतवणूक. हे आपण वरच्या किमती याच्यामध्ये टाकल्यानंतर 150 गुणिले 100 भागिला 1250 म्हणजेच याला सोडून आपल्याला 12% असं हे एकूण लाभांश परताव्याचा दर मिळेल. त्यानंतरचा प्रश्न आहे ई. आकृतीमध्ये मापकंस WY बरोबर 44 मापकंस ZX बरोबर 68, तर एक कोन ZTX चे माप ठरवा. ZTX बरोबर 1/2 पहिल्या कंसात WY अधिक ZX म्हणजेच WY या कंसाचं माप आहे 44 आणि ZX या कंसाचं माप आहे 68. या दोन्ही कंसाच्या मापांची बेरीज करून त्याला 2 ने भागितलं तर आपल्याला कोन ZTX चे माप मिळून जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे TZ ची किंमत काढायची आहे. तर TZ ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, WT गुणिला TX बरोबर YT गुणिला TZ या सूत्राचा वापर करून या किमती आपण याच्यामध्ये जर ठेवल्या तर आपल्याला TZ मिळून जाते 6. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी या 3 प्रश्नांची उत्तरे थोडक्यामध्ये अभ्यासलेली आहे. तर तुम्ही सोडवलेल्या उत्तराची खात्री करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण ह्या किमती तपासून बघू द्या. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो विशेष म्हणजे
हे प्रश्न तुम्ही अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेतील 4था आणि 5व्या प्रश्नाचा चांगल्या प्रकारे सराव करता येईल. तर मित्रांनो, धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या सत्रात राहिलेल्या भागासह. तोपर्यंत जय हिंद.